अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आणि अखिल भारतीय आदिवासी धर्म परिषद यांच्या वतीने 16 मे रोजी राष्ट्रीय आदिवासी धर्म परिषद होत आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात होणाऱ्या या धर्म परिषदेत जनगणनेत आदिवासी स्वतंत्र धर्मकोड मिळावा अशी मागणी करण्यात येईल. याविषयी झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीत जाधव यांनी माहिती दिली. 26 कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह येथे राष्ट्रीय स्वतंत्र आदिवासी धर्म कोड महासंमेलन आणि आदिवासी सांस्कृतिक युवा महोत्सवाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. त्या माध्यमातून आदिवासी बांधवांना आव्हान करण्यात येणार आहे की होणाऱ्या जनगणनेमध्ये आपला धर्म आदिवासीला यावा. त्या माध्यमातून आदिवासींची ताकद, आदिवासींची ओळख एक जिवंत राहील. आणि आदिवासी हिंदू धर्मामध्ये वाटला गेला आहे, आदिवासी ख्रिश्चन धर्मामध्ये वाटला गेला आहे, आदिवासी मुस्लिम धर्मामध्ये वाटला गेला आहे. त्या संस्कृतीचं पालन करतो. म्हणजे आदिवासींनी हिंदू, मुस्लिम, ईसाई, शीख या धर्माचे संस्कृतीचं पालन केलं मग आदिवासींचं परिवर्तन होत नाही. आणि दुसऱ्या संस्कृतीचे लोक आदिवासी संस्कृतीचं पालन करू शकत नाही. परंतु काही लोक राजकीय स्टंटबाजीच्या माध्यमातून डिलिस्टिंगचा प्रोग्राम आणलाय की आदिवासींनी धर्म परिवर्तन केलंय, त्यांचं आरक्षण बंद करा, असं आज राजकारणाच्या माध्यमातून षडयंत्र सुरू आहे. पण आदिवासींनी धर्म परिवर्तन केलंच नाही. भले आदिवासी हिंदू संस्कृतीला मानत असेल, भले आदिवासी ख्रिश्चन संस्कृतीला मानत असेल, भले आदिवासी मुस्लिम संस्कृतीला मानत असेल, म्हणजे असं होत नाही. त्यांनी ह्या संस्कृतीला मानलं म्हणजे आदिवासी धर्म परिवर्तन झालेलं नाही. पण डिलिस्टिंगच्या नावाखाली आदिवासींमध्ये तोडाफोडा राज्य करा ही इंग्रजांपेक्षाही घातक नीती या सरकारची आहे. त्यामुळे आम्हाला हिंदू संस्कृती नको, ख्रिश्चन संस्कृती नको, मुस्लिम संस्कृती नको. आमची जी ह्या देशाची संस्कृती, आम्ही या देशाचे मूळ मालक आहे आदिवासी, तीच संस्कृती आम्हाला आमची जपायची. आम्हाला आमची संस्कृती महत्वाची. त्यामुळे येणाऱ्या जनगणनेमध्ये आदिवासींचा धर्म कोड मिळावा या मागणीसाठी आम्ही देशभर आंदोलन उभं केलंय. हे आंदोलन दिनांक 16 तारखेला नाशिकमध्ये होणार आहे. आणि देशातून बुद्धिजीवी लोक त्या नाशिकमध्ये येणार आहेत आणि धर्मकोडची मागणी करणार आहेत. त्यामुळे जनगणनेमध्ये आदिवासींचा धर्मकोड मिळाला, आदिवासींची स्वतंत्र जनगणना झाली तर आमच्या राजकीय जागा वाढतील, शैक्षणिक आरक्षणामध्ये फायदा होईल आणि नोकऱ्यांमध्ये आमच्या जागा वाढतील. आणि आरक्षणावरतीच राजकीय अस्तित्व आमचं टिकलेलं आहे, शैक्षणिक आरक्षण टिकलेलं आहे, नोकरीचं आरक्षण टिकलेलं आहे. त्यामुळे जर जनगणना झाली तर उद्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ही आदिवासी असू शकतो, उद्या देशाचा पंतप्रधान हे आदिवासी असू शकतो. जर आदिवासींना धर्मकोड जर मिळाला, आदिवासी स्वतंत्र जनगणना झाली तर आदिवासींची संख्या त्या माध्यमातून कळेल, या जनगणनेच्या माध्यमातून. त्यामुळे सर्व आदिवासी बांधवांना माझं आव्हान आहे, येणाऱ्या 16 मेला मोठ्या संख्येने नाशिकमध्ये होणाऱ्या आदिवासीच्या अस्तित्वाच्या कार्यक्रमामध्ये हक्काची लढाई ही तुमची, त्या हक्काच्या लढाईत सामील व्हा आणि आपलं महासंमेलन यशस्वी करा. यावेळी प्रेमशाही मुंडा यांनी परिषदेची माहिती दिली. मेरा नाम हुआ प्रेम शाही मुंडा, राष्ट्रीय महासचिव अखिल भारतीय आदिवासी धर्म परिषद। आज हम लोग 16 मई 2026 को नासिक में राष्ट्रीय आदिवासी धर्म महासम्मेलन को लेकर के महासम्मेलन होने वाला है, उसकी तैयारी बैठक में आज हम लोग बैठे और हम लोगों ने निर्णय लिया है, सभी समाज के लोग, कि ये जो धर्म के मामले पर है कि आदिवासियों का धर्म कोलम चाहिए। हिंदू का है, मुसलमान का है, ईसाई, जैन, बौद्ध, सबका धर्म कोलम है, लेकिन हम आदिवासियों का नहीं है। उसको जनगणना प्रपत्र में डालने के लिए, बाध्य करने के लिए आंदोलन के रूप में हम लोग सम्मेलन कर रहे हैं। और हम कहना चाहते हैं यहाँ की सरकार से कि राज्य की सरकार राजकीय संकल्प पारित करे और केंद्र को भेजे ताकि हमारे धर्म कोलम में लागू हो। और सहमति बनी है कि राज्य स्तरीय जो हमारा कमेटी बनेगी, हम लक्की भाई जाधव के नेतृत्व में, इनको एक स्मारक पत्र सौंपा जाएगा, सभी सामाजिक संगठन उसमें साइन करेंगे और यहाँ के मुख्यमंत्री को एक मांग पत्र सौंपेंगे। और दूसरी बात
जितने भी लोग आ रहे हैं, आज धर्म कोड के मसले के अभाव में जो है धार्मिक न्यास बोर्ड नहीं बना है, आरक्षण पर प्रहार है और जनसंख्या के आधार पर कमी होने से हमारा जो है ट्राइबल सब प्लान का बजट नहीं बन पाता है। तो सभी समाज के, खासकर महाराष्ट्र के अगुवाओं से, आदिवासी अगुवाओं से अपील करना चाहते हैं और विभिन्न प्रदेशों से अगुवा अपील करना चाहते हैं कि चट्टानी एकता के साथ आएं, क्योंकि आदिवासी महाकुंभ होगा, यहीं पर जो है मील का पत्थर साबित होगा, क्योंकि महाराष्ट्र में पहला ऐसा हो रहा है कि धर्म के मसले पर चर्चा होगा और आदिवासियों के धर्म कोलम पर चर्चा होगा, ताकि हम आदिवासी एकताबद्ध तरीके से एक अम्ब्रेला के नीचे आए और चट्टानी एकता के साथ आदिवासी के साथ रहें। इसी को लेकर के आज हम लोग यहाँ बैठक की। या प्रसंगी प्रेमशाही मुंडा, गणेश गवळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.